आता बघू शकता सर्वात भारी मूर्ती माझ्या मते तरी मला इकडे दिसत आहे. लालबागच्या राजाची मूर्ती आहे 4 फुटीची आणि मूर्ती बघूनच एकदम भारी वाटते. ह्याचं वर्क जर तुम्ही बघाल इकडे बघू शकता की स्पेशल वर्क आहे बघा. इकडे पूर्ण गोल्डचं पूर्ण हे केलेलं आहे. इकडे पण बघू शकता भरपूर चांगल्या मूर्ती इकडे तुम्हाला या वर्कशॉपमध्ये बघायला भेटेल. पण याची प्राईस तुम्हाला इकडे आपण रिव्हील नाही करू शकत. प्राईस आपल्याला इकडे आल्यावरतीच तुम्हाला प्राईस याची समजेल. नमस्कार मंडळी, मी निशान वाडे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या गणपती 3 नंबरच्या गणपतीच्या सिरीजमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत बघा. इकडे बघू शकता प्रणव आर्ट या वर्कशॉपमध्ये. आणि इकडे एकदम खतरनाक मी ऐकून आहे की इकडे भरपूर भारी नवीन ट्रेंडिंग मूर्ती तुम्हाला इकडे या वर्कशॉपमध्ये बघायला भेटेल. तर चला आज तुम्हाला मी या वर्कशॉपच्या भारीतल्या भारी डिस्प्लेवाल्या मूर्ती ज्या लावलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिली. तर ब्लॉग आवर्जून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे आपल्यासोबत दादा आहे. दादा तुझं नाव काय आणि आपल्या वर्कशॉपचं नाव? आपल्या वर्कशॉपचं नाव प्रणव आर्ट आहे. वर्कशॉप जळमध्ये आहे ट्रेनमध्ये. तर आमच्या शॉपला जवळजवळ 8 वर्ष झाली. मी 20 वर्षापासून आमच्या वाढवून काम करतो. ही मूर्ती 4 फुटाची आहे. मूर्तीचं नाव आहे डबल सेम म्हणून आहे. या वर्षी आपण काहीतरी नवीन वर्क केलं आहे बघा. पूर्ण असं गोल्ड लीफ वर्क आहे. धोतर वगैरे नवीन पॅटर्न आहे. हे आहे आसन मांडी 3 फुटाची. 3 फुटाची काय? ओके. आसन मांडी मूर्ती म्हणजे बघू शकता व्हाईट थीममध्ये आणि गोल्ड डेकोरेशन. मित्रांनो इथं बघा कसली आपल्याला इथं सुंदर इथं मूर्ती तर बघायला भेटते. त्याचं मुकुट बघा. म्हणजे मित्रांनो मुकुट असं ते सगळे मोराचे पिसं वगैरे लावले गेलेली आहेत. आणि इथं सफेद कलरचा आपल्याला जो सगळं गणपती बघायला भेटेल. कापड वगैरे सगळं सफेद. वेळी पहिल्या 2 मूर्ती बघितल्यात. आता दुसऱ्या 2 मूर्ती बघूया. ही आहे माऊली आहे. माऊलीमध्ये 3.5 फुटाची मूर्ती आहे. 3.5 फुटाची मूर्ती आहे बघा. ट्रेनिंग पीस आहे. ओके बघा मस्तपैकी गुलाबी धोतर आणि शेला बघू शकता. एकदम सुंदर मूर्ती आहे आणि गोल्डचं डेकोरेशन इकडे बघू शकता. आणि विठ्ठल रूपी मूर्ती आहे. प्राईसबद्दल तुम्ही आपल्या शॉपवर व्हिजिट करा. तिथे आपण सगळं डिस्कस करू. बघू शकता एकदम सुंदर मूर्ती आहेत आणि इकडची प्राईस तुम्हाला इकडे येऊन समजेल. डळी मूर्ती बघूनच एकदम मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटते. तर दादा या मूर्तीबद्दल काय सांगशील? ही 4 फुटाची मूर्ती तिरुपती माऊलीमध्ये आहे. ओके पूर्ण ब्राऊन धोतर आहे तिला. गोल्डन ज्वेलरी एकदम ब्राऊन धोतर आणि गोल्डन ज्वेलरी एकदम डिटेलिंग प्रॉपर केलेली आहे. जी गोल्डची डिटेलिंग आहे त्याच्यानंतर आखणी आहे एकदम प्रॉपर आखणी केलेली आहे. आणि इकडे बाकीचं ज्वेलरी त्याच्यानंतर पितांबर एकदम सुंदररित्या बनवलेले आहे. ही किती फुटी मूर्ती आहे? 4 फुटाची मूर्ती आहे. एकदम सुंदर मूर्ती. आता बघू शकता सर्वात भारी मूर्ती माझ्या मते तरी मला इकडे दिसत आहे. दादा काय सांगशील या मूर्तींबद्दल? ही मूर्ती आहे लालबागचा राजा म्हणून आहे. 4 फुटाची मूर्ती आहे. बघा लालबागच्या राजाची मूर्ती आहे 4 फुटीची आणि मूर्ती बघूनच एकदम भारी वाटते. बघू शकता वर्क गोल्ड वर्क त्याच्यानंतर इकडे कापडी वर्क केलेलं आहे पितांबर पिवळ्या कलरचा. आणि एकदम मस्तपैकी एकदम मूर्ती सजवलेली आहे. आणि ही मूर्ती हा आहे दगडूशेठ स्पेशलमधून दगडूशेठ आहे. पूर्ण आता वर बघा मुखापासून ते पूर्ण प्रॉपर वर बघा पूर्ण यूज केलेलं आहे पूर्ण मूर्तीचं. आणि किती फुटाची मूर्ती आहे? 4 फुटाची मूर्ती. आणि ही राजाची 4 फुटाची. मंडळी बघू शकता दोन्ही पण 4 फुटाच्या मूर्ती आहेत. पण तुम्हाला साईजवरनं डिफरन्स दिसत असेल. ही मूर्ती उभट आहे आणि ही मूर्ती थोडी पसरट आहे. कारण दगडूशेठची मूर्ती एकदम बसून असते. आणि ह्याचं वर्क जर तुम्ही बघाल इकडे बघू शकता की स्पेशल वर्क आहे बघा. इकडे पूर्ण गोल्डचं पूर्ण हे केलेलं आहे आणि इकडे पूर्ण कापडीचं वर्क केलेलं आहे. आणि हे बघा एकदम ओरिजिनल ज्वेलरी वाटते. इकडे मूर्ती बघता एकदम सुंदर मूर्ती आहे. एकदम मरून रेडिश कलरचा एकदम पितांबर आहे आणि एकदम भारी मूर्ती डेकोरेशन केलेलं आहे. पूर्ण डेकोरेशन बघू शकता पूर्ण डिटेलिंग केलेलं आहे. इकडे पण बघू शकता एकदम व्हाईट कलरचा धोतर आणि मस्तपैकी एकदम डेकोरेशन. हातामध्ये फूल आहे आणि ह्याच्यावरती आपल्या मुकुटावरती मोरपंखाचा ऑलमोस्ट सगळ्या मूर्तींना मोरपंखाचा एक लुक दिलेला आहे चांगला. इकडे पण बघू शकता भरपूर चांगल्या मूर्ती इकडे तुम्हाला या वर्कशॉपमध्ये बघायला भेटेल. पण याची प्राईस तुम्हाला इकडे आपण रिव्हील नाही करू शकत. प्राईस आपल्याला इकडे आल्यावरतीच तुम्हाला प्राईस याची समजेल.
तळी बघू शकता आपण प्रणव आर्ट्समधले सगळे तुम्हाला डिस्प्लेची मूर्ती दाखवलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटलाय तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल आणि असेच नवीन बनणार व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. असेच आपण ब्लॉगची सिरीज कंटिन्यू करत राहणार आहोत. जोपर्यंत गणपती येतो तोपर्यंत ही आपली सिरीज कंटिन्यू राहणार. तर व्हिडिओ आपण इथे सेंड करूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. येतो.